मुलांनो, हा आहे रोज. याला मराठीत म्हणतात गुलाब. रोज म्हणजे गुलाब. गुलाब हा प्रेमाचं प्रतीक आहे. सनफ्लॉवर याला मराठीत म्हणतात सूर्यफूल. सनफ्लॉवर म्हणजे सूर्यफूल. सूर्यफूल हे सूर्याच्या दिशेने फिरते आणि त्याच्या बियांपासून आपल्याला तेल मिळते. मॅरीगोल्ड त्याला मराठीत म्हणतात झेंडू. मॅरीगोल्ड म्हणजे झेंडू. झेंडूची फुलं ही सणाला, पूजेसाठी भरपूर वापरतात. जास्मिन याला मराठीत म्हणतात चमेली. जास्मिन म्हणजे चमेली. हे फूल पूजेसाठी आणि सण समारंभासाठी वापरले जाते. हे पांढऱ्या रंगाचे सुगंधी फूल आहे. लिली याला मराठीत म्हणतात लिली. लिली म्हणजे लिली. हे फूल सजावटीसाठी वापरले जाते. हे खूप सुंदर आणि सुगंधी फूल आहे. हिबिस्कस याला म्हणतात जास्वंद. हिबिस्कस म्हणजे जास्वंद. जास्वंद हे लाल कलरचं फूल आहे आणि ते पूजेसाठी वापरलं जातं. गणपती बाप्पाला खूप खूप आवडतं. डेझी. डेझीला मराठीत म्हणतात डेझी. डेझी म्हणजे डेझी. हे फूल आनंदाचे प्रतीक आहे, जे खूप साधं आणि सुंदर फूल आहे. टुलिप याला मराठीत म्हणतात ट्युलिप. ट्युलिप म्हणजे ट्युलिप, जे थंड प्रदेशात आढळणारं फूल आहे आणि हे फूल रंगबिरंगी कलरमध्ये आपल्याला उपलब्ध असतं. ऑर्किड ज्याला मराठीत म्हणतात ऑर्किड, जे खूप महाग फूल आहे आणि ते फक्त सजावटीसाठी वापरलं जातं. पॉपी ज्याला म्हणतात अफूचं फूल. पॉपी म्हणजे अफूचं फूल, जे खूप सुंदर फूल आहे, जे गुलाबी, लाल, निळ्या, जांभळ्या अशा वेगवेगळ्या कलरमध्ये उपलब्ध असतं. झिनिया याला मराठीत म्हणतात झिनिया. झिनिया म्हणजे झिनिया, जे फूल फुलपाखरांना आकर्षित करतं. या ज्याला मराठीत म्हणतात डहेलिया. डालिया म्हणजे डहेलिया. हे फूल विविध रंगांमध्ये उपलब्ध असते, जे बाग सजावटीसाठी वापरतात. नंतरचं फूल आहे लव्हेंडर, ज्याला मराठीत म्हणतात लव्हेंडर, जे फूल खूप शांतता देतं. त्या फुलाचा उपयोग तेल बनवण्यासाठी वापरतात. ओलिया ज्याला मराठीत म्हणतात मॅग्नोलिया. हे फूल खूप मोठे फूल आहे आणि ते खूप सुगंध देतं. पेरिविंकल ज्याला मराठीत म्हणतात सदाफुली. म्हणजे सदाफुली. हे फूल वर्षभर उपलब्ध असतं आणि ते पांढऱ्या, गुलाबी आणि जांभळ्या अशा वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्यासाठी उपलब्ध असतं. शेअर, सबस्क्राईब, क्यू